काय म्हणलं लक्ष्मण तुले तुले म्हणलं ना गणपती तिकडे शिरतही नाही तिकडे मंडप काढणारे सुरू होऊन जाते म्हणून. मग काय नवरदेव निघाचाय राहते तरी यायची गडबड सुरू होती. 2-4 पोट्टेचे टपणीवरच असते. काही सोडतो मी काही घरी घेऊन पळतो. अबे काय मारतील का इतकी गडबड असते का रे? हा थांब ना जरा असं राहू दे ना मंडप आणि हिंदी काय काढून राहिला. आता आता काय राहू देऊ. आता झालं ना आटपलं ना सगळं. गणेश उत्सव संपला. आता काय ठेवा लागते ते. मग फालतू लोक लाईटिंग चोरते कोणी काही चोर चार. मग काय तर लवकर मोकळे गेलं बरं. आता रातोरात हे मंडप खाली करतो आणि घराकडे घेऊन जातो. असं हो का? मग उद्या काय उद्या लोक काय रस्त्यावर बसत का म्हणलं? लकी ड्रॉ आणले का उद्या 4 वाजता? उद्यासाठी मंडप पाहिजे नाही का? मग कुठं बसतील लोक ते? आता त्याला काय कोणतं काय पाहिजे? संध्याकाळचा कार्यक्रम आहे. पुढचं स्टेज राहू दे तिथं करा तुम्ही काय करा ते. 2-4 टेबल खुर्च्या मांडा आणि चिट्ट्या काढा मोकळे करा. ते मारते राहू दे ना राहू दे ना. आजच्या दिवस राहू दे काही हरकत नाही. जरासं माहोल वाटते. बरेच लोक आहे ना. मग 500 पावत्या फाळायला आहे ना. मग काय ओलीचे लोक येते का परगावचे आहेत काही आपल्या गावातले. मग बसाची व्यवस्था करणे लागत का? राहू दे आता आहे तसं. परवा दिवशी काढतो तू. हो सोमवारी काढ सोमवारी. अरे जा हो ना. पण मग 1 दिवसात भाडं मग ते वाढन बा. हो म्हणजे कसं आहे आपलं 11,000 आपण कमी बजेटात दिलेलं आहे. हो नाही तर हे पहा 51,000चं काम आहे. हो जाऊ दे चला. हो 11 ते 12,000 रुपये देऊन देता. 1,000 रुपये भाडं वाढून दे ना दिवसाप्रमाणे 1,000 रुपये. याची तर मीटर पातच वाढते. एक गादी वाढली की बस पैसे वाढले यायचे. अबे थांब ना इतकं नको करत जाऊ तू. 1,000 वाढले हे वाढले. 11,000 रुपये मुकाटाने तू येते लावून दिलाय मी तुला देऊन देईन दे. सगळा हिशोब झाल्यावर करा ते लाईटिंगा गिटिंगा घेऊन जा भलाई. पण बाकीचं राहू द्या सगळं बसाची व्यवस्था राहू द्या. चला म्हणलं शांतराव चला चला अंदर चला. लकी ड्रॉ करून राहिले. सामानाचा पत्ता नाही. ते 5 आयटम आणून ठेवला बाकीचे तर काहीच नाही. हो ना. पण मी काय म्हणतो लक्ष्मण भाऊ बाकीचे आयटम तर काहीच नाही आले. हो हे फक्त 5 आयटम तुम्ही ते मिळून राहिले. बाकीचं काही येऊन राहिलं म्हणलं. ते शिलाई मशीन मिक्सर ते कूलर फ्रीज ग्रीज बाकीचं सामान म्हणलं. इतके मोठे आयटम काही येऊन राहिले म्हणलं. ते हे फक्त 5च आणले ना तुम्ही. लकी ड्रॉ तर उद्याच आहे. मग कसं काय म्हणलंय मला आहे अशा लोक म्हणलं पहा काय अंदरून बरोबर काळी करते. अबे का काशा तुला माहिती आहे का? ऑनलाईन बुकिंग केलं सगळं कॅश ऑन डिलिव्हरी. इथं आल्यावर बिलकुल सगळं सामान घेणं आहे आणि बाकीचा विषय मोकळा करणं आहे. मग ट्रक भरून येऊन राहिला म्हणलं. उद्या सकाळी 11-12 वाजेपर्यंत टच होऊन राहिला. मग काय येऊन राहिला म्हणलं. काळजी नको करू तू. हो का? पण नाही मला वाटलं काहीच नाही दिसून राहिलं. लकी ड्रॉ आहे म्हणतात कायच्यात काही नाही म्हणून म्हणलं बा. कायच्यात काही नाही. सगळं आहे बरोबर आहे. आता मोठमोठे आयटम आले बाकीचे येऊन राहिले. लोड नको घेतो तू मंडप सोडते. लाईटिंगा गिटिंगा सोडून घ्या जा तुम्ही घराकडे. लक्ष्मण मी काय म्हणतो काशा म्हणून राहिला ती काही खोटं नाही ना. हो आपलं म्हटलं ॲटम तर येईन समजा उद्या 12 वाजे लोक ट्रक येते म्हणून फोन आला समजा आपल्याला. पण त्याचं पेमेंट गिमेंट हे ते बाकीचं अजून काय हिशोब आहे. ते आपले ते 4 व्हीलर हे सामान आणलं त्याची बी बाकीचे पैसे देणं आहे म्हणता ना उद्या समजा. तर मग ते काय खादोड्याचं काय विषय आहे ते काही येऊन राहिला. पैसे काही देऊन राहिला. किती देणे आहे बा नेमके आपल्याला. काही हिशोब टिशोब करा लागेल ना आपल्याला. चला बरं अंदर ते मंडपात बसू आणि ते पाहू जरासं काय आहे काय नाही तर. मग उद्या काय काय करसान. हो ना तेच तर मी म्हणलं हिशोब आता मी काढला तसा पण तुम्हाला दाखवणारच होतो मी. हो चला ना अंदर बसू आपण सविस्तर बोलू त्याच्यावर. चला चला. मला तुला वाटत नाही लकी ड्रॉ होईल म्हणून. मला तर काय म्हणाले तर असं पटूनच नाही राहिलं मला की लकी ड्रॉ होते का नाही का मारामाऱ्या होती. अजून कायच्यात काही नाही. लक्ष्मण म्हणते सगळं आहे म्हणते राजे. ते पैसे त्या खादोळ्यापासून अजून आणायचे म्हणले यायचे. हो आता काय होते काय नाही यायचे म्हणले समजून नाही राहिलं बा. हाय हाय करून राहिले फक्त. होते म्हणते ना ఇంకా भाण्याचा बुडा आम्हाला सांगे ना. मग 12 लाख रुपये देऊन राहिला म्हणते ते. पुण्याच्या तिकडे का कुठेतरी कोकणला गेला म्हणे ते. तर बहुतेक शुक्रवार शनिवारी येणार होता ते. बहुतेक आलाय असं आणि पैसे देण्याची मानसिकता आहे म्हणते त्याची. त्याच्या घरच्या मॅडमही बोलल्या म्हणते ना. मॅडम त्यातल्या आणि ते त्यातलं मग मला माहित आहे ना मारते ते खादोळे पैसे भाऊ देत नाही बाबू. लय अगो आहे ते. तुम्हाला वाटते ते देते म्हणून. मला तर काही गॅरंटी नाही वाटू राहिली. पण पहिन मग आपण शिवलाल भाऊ ते लक्ष्मण भाऊ ते जाणे त्याचं काय आपल्या काय करावं लागते. घ्या आपलं लाईटिंग सोडा. चला बॅनर गिनर काढून टाका. पुढच्या वर्षी कामी येते. चला वाटतही नाही ना. असं वाटतं आता तर गणपती आले होते 2 दिवस झाले. हो तर 10 दिवस होऊन गेले तरी आपल्याला समजलं नाही. इतक्या आनंदाचे दिवस भरकन निघून जाते. जाऊ द्या बाबा आता. पण आता आजचा कार्यक्रम मस्त निघलाय. पंक्ता आहे ते सगळं व्यवस्थित झालं. बरं वाटलं. पण म्हणलं आजचं तर झालं मावशी. पण उद्याचं म्हणलं मग लकी ड्रॉचं तुम्ही म्हणे मग तसं काही पाहिजे म्हणलं बाबा चिठ्ठ्या काढायचं. यावेळेस महिला मंडळाकडे द्या म्हणा अधिकारी. त्याचं काय मोठं भार म्हणतर आहे. मी म्हणतो लक्ष्मणने म्हणतो दरवर्षी तुम्हीच आता चिठ्ठ्या काढता. यावर्षी आम्ही काढतो बाया बाया. तुमची काय अडचण नाही. पण मी काय म्हणतो गुंपा मावशी तुम्ही त्याला अगोदर फोन करून सांगून द्या लक्ष्मणले. म्हणा बा असंच आहे म्हणा आम्ही महिला मंडळ चिठ्ठ्या काढणार आहे म्हणा. मग कसं त्याच्या लक्षात येऊन जाते. मग उद्या मग वेळेवर कसं म्हणाल. मग त्याला काय आता फोन लावतो तुम्ही. किती 5 बक्षीस काढायचे ना आपल्याला. हो बाकीच तुम्ही काढा म्हणतो आणि 5 चिठ्ठ्या आम्ही काढतो. आता फोन लावतो. आता तिथं कसं आहे हिशोब आपल्याला पूर्ण लिहूनच आहे. 5 लाख रुपये आपल्याला जमा होते आणि आपले समजा वर्गणीचे समजा आणि पावत्याचे. तर याच्यातनी आपण 5 लाख रुपये डाऊन पेमेंट भरलं. 1.5 लाख रुपये समजा कारचं, 1.5 लाख टाटा एसचं आणि 1 लाख रुपये आपलं 3 व्हीलर ॲटोचं आणि 75 बुलेटचं आणि 25 समजा लुनाचं. म्हणजे 5 लाख रुपये सफा झाले. आता बाकीचं जे उर्वरित पेमेंट आहे ते आपण रविवारी म्हणलं द्यायला कबूल केलं की बा देऊ बा या तुमची माणसं पाठवून द्या. आपण किती द्या लागते किती द्यायला ते पाहा ना. किती द्यायची किती आता
तर आपल्याला त्याला द्यावं लागते 10 लाख रुपये. हो 10 लाख रुपयाच्या जवळपास दे ना आपल्याला, कारण की 3 लाख रुपये कारवाल्याला द्यावं लागते, छोटा हत्तीवाल्याला द्यावं लागते 3 लाख, ॲटोवाल्याला 2-2.25 लाख रुपये द्यावं लागते, बुलेटवाल्याला 1-1.5 लाख रुपये 1.5 लाखपर्यंत, आणि लुणावाल्याला समजा 40-35-40 हजार रुपये, असं या हिशोबानं साधारणतः 10 लाख रुपये आपल्याला देणं आहे त्याला सगळे. म्हणजे 10 लाख ते 5 गेले म्हणतं समजा, म्हणजे 15 तर याच्यातच गेलं. मग आता हे बाकीचं ते नव्हते ना 12 लाख देऊन राहिला ना खादोडे, मग काय तर 17 लाख रुपये आपल्यापाशी, अजून ते 12 देऊन राहिला, तर त्या 2 लाखांनी बाकीचं सामान बसून राहिलं ना. मग सगळ्यात आता पाहिलं ना मी बेरीज करून तर 2 लाखच उरायला ना ते. मला फक्त एवढं मोठं सामानाची ते आटा चक्की हिन ते बाकी सगळं ते सामान. अरे आटा चक्की कॅन्सल केलं ना कंदीलपुड्यानं, मिक्सर टाकलं तिथं 4,000चं मिक्सर आहे, तर आपल्याला 5 मिक्सर 20,000चे, फ्रीज घेतले 5 आपण मीडियमवाले समजा 8,000वाले, 8 40 ते गेले, 15,000चे कूलर होऊन राहिले 5, 3-3 हजारावाले, फवारणी पंप 20-60,000चे 3,000वाले, मग सायकल आहे तर 5 तर 15,000च्या 3-3 हजारावाल्या, शिलाई मशीन 3 21,000चे समजा 7,000ची जरी पकडली तरी, आणि टी व्ही जे LED आहे ते 2 आहेत, हो तर ते 23,000चे झाल्या म्हणते. आता बाकी सगळी आपली बेरीज, आणि ते वालवाच्या आपण 25 घेतल्या, 120 रुपयाची वालवाच आहे ते घेतल्या आपण 3,000च्या, आणि पानपुढे 25 ते 120 रुपयानंच आहे ते 3,000, सगळी बेरीज 2 लाख रुपये होऊन राहिली त्याची. बोललो मी कॅश ऑन डिलिव्हरी 2 लाख देणार आपल्याला उद्या, आणि आपलं सामान उतरून घेणार. म्हणजे समजा 17 लाख रुपये समजा टन देणेच आहे आपल्याला, नाही उद्या. 17 नाही ना रे, 12 फक्त, 12 देणे खादोडे बच्चे घेणे आणि 12 देणे, 5 दिले नाही का आपण पहिले. माय ते फोन आहे पहिले, फोन पाहते काय म्हणजे पावर लक्ष कोणाचा फोन आहे पहिले, मग बोल पुढचं. आपल्या गुंपा मावशीचा आहे फोन. हा हॅलो, हा बोला मावशी, बोला. अरे लक्ष्मण, म्हणलं एक सांग म्हणलं आता एवढा लकी ड्रॉचा कार्यक्रम आहे म्हणते उद्या, मग काय चिट्ट्या कोण काढून राहिलं म्हणलं, कसं काय त्याचं? चिट्ट्याचं का? हा ते आपलं शिवलाल भाऊ काढतो म्हणजे पहिला 5, दुसऱ्या 5 समजा मी काढतो, तिसरा सरपंच 5, आणि बाकीच्या मग कोणी काढा, असं आहे बघे. समजा आपल्याला 100 चिट्ट्या काढणार आहे. तसं बरं, म्हणजे मग समजा तुमच्याच हस्ते आहे सगळं नाही का? मग आम्हाला काही महिला मंडळाला काही आहे का ना म्हणलं, काही आमचं योगदान नाही का म्हणलं या कार्यक्रमात? हा एवढं स्वयंपाकाची बाया म्हणलं, हा गवणी शेणी तसं कर असं कर, हा आणि या बायाला काही म्हणलं आहे का नाही म्हणलं आम्हाला? आम्ही जर चिट्ट्या काढल्या तर काही बिघडून राहिलं का म्हणलं? हो तर यंदा दरवर्षी तुम्ही काढल्या, हो आम्ही कडक सांगून राहिलो इथं बसून आम्ही, तर म्हणलं चिट्ट्या आम्ही काढणार म्हणलं 5 पहिल्या. हो ना ते आहे म्हणा तुमचं म्हणणं बरोबर, तुमचं योगदान आहे, पण सध्या मी कसं जरा कामात आहो, नंतर मी बोलतो तुमच्या संग, काय बोलतो मी त्याच्यावर, जरा सध्या कामात आहो. महिला मंडळाची मीटिंग सुरू आहे नाही का, हो सरपंच बाई शांताबाई नाही का, हो आता काय घरी जाणे मुश्किल आहे, हो आता काय गटाची असं नाही का, हो गट भरू का पोट भरू, हो काय आता काय म्हणतात नाही का, फोन चालू आहे मोठीचा, कोणाचा बोलू राहिले बरं. बरं हो ना तुमचे माझं कामच आहेत ना, आम्हाला का माहित नाही बाबा. हो पण मी काय म्हणतो, उद्याच तुम्हाला समजलं ना मग, आम्ही बाया चिट्ट्या काढीन म्हटलं, हो आम्ही 5 जणी इथं बसलेल्या सरपंच बाई, हे आमची चर्चा झाली आता. म्हणलं दरवर्षी तुम्ही चिट्ट्या काढता, यावेळेस आम्ही काढीन म्हणलं 5 चिट्ट्या तरी कमीत कमी पहिल्यावाल्या. हो ना काही हरकत नाही, काढायला तुम्ही काढा, कोणी काढा, मला काय त्याचं कोणी काढलं तरी, फक्त कसं असते ते शिवलाला मी टच करीन तेवढा, आणि बस झालं काम, बाकीचं काय. आता ते त्याच्याकडे सगळं लकी ड्रॉचा कार्यक्रम आहे, म्हणलं कसं त्याला विचारून मग असं आपल्याला करता येते, पण बाकी कोणाची काही हरकत नाही. आम्ही 4 सदस्य इथंच आहोत त्यातले समितीतले, मग आमची काही अडचण नाही, कोण काय म्हणते. बिंदास तुम्ही 5 चिट्ट्या काढून टाका बाया महिला मंडळ, आणि बाकीच्या आहे तर मग आम्ही काढीन पुढच्या 5, पुढच्या शिवलाल काढीन, पुढच्या 5 मी काढी, नाही तर सरपंच काढीन, नाही तर मला नाही काढल्यात चालते. म्या काही विषय नाही आहे, काही वादा नाही, तुम्ही काढून टाका उद्या. बरं हो ना, पण ते शिवलाल काही आडकाठी नाही आणणार ना, नाही तर मग ते म्हणून बाबा मीच काढतो असं नाही झालं पाहिजे. काय म्हणते ते, त्यालाच काय एवढं घेणं देणं आहे. एक चिठ्ठी त्याला काढायला जाऊ दे, तिकडे 4 तुम्ही काढता, एकाने त्याला काढायला लावी, पहिली तू काढवा जाऊ दे. त्याचं काय असते, मोठं कोणी काढले काही काढले, कोणाची निघत असते त्याचं काय असते. ठीक आहे ठेवा तुम्ही, माझा हिशोब सुरू आहे इकडे, ठेवा. बापरे, घर का भीती लंकट आहे, माझ्या बुलेट केला रे घोर. हो बुलेट गेली 100% गेली आता. पण या बाहेर जर का चिठ्ठी काढली तर मला बुलेट निघतच नाही. हो चला मला लवकर आता संपर्क साधा लागते, कधी लावायचा नाही का, नाही तर गेले सगळ्याचे बक्षीस गेले पाण्यात गेले आता. असं वाटतं काही रात जाते काही दिवस निघते नाही का. हो ना लकी ड्रॉची भल्लीच वाट पाहू राहिलो मी. हो ना याटो भेटते म्हटल्यावर जरासं माणसाले पण लेखाचं जरासं नाराजी वाटते. हो 4 व्हीलर गमावली ना आता याटोच्याच मागं लागलो आपण नाही का. हो आता कोण चालवावं कोण काय कसं करावं, घरापाशी उभा नाही रावले काचा. ते बाबा ते 4 व्हीलर डोक्याला ताप आहे राजा, ते मारते निरामध्ये गाडी फिरवत असतं. हो राहिले कामं धंदे, मग याटोत तरी कसं बी गुतून राहते ते. कुठची ट्रीप आली चालले बा, कुठचं काही माल टाल असं तसं चालूच राहायचे ना. मग सीटावर लावून द्यायचा, एखादा ड्रायव्हर पाहायचा, 4 पैसे वसूल होतील त्याच्यातून. असं काही घाट्याचं काम नाही का याटोचं. ना ते तर आहेच म्हणा, जाऊ दे मग आता तुमचा छोटा हत्ती होती. हो माया समजा याटो नाही का. हो तुम्ही माल टाल समजा आता सोयाबीन लोकांची निघते हे ती. तुमच्या भाण्याले काम भेटते ना आपल्या मारतेले समजा, तसं तर काम आहे म्हणा. पण एखादा ड्रायव्हर पाहू नाही तर मग नसलं याच्याच्यानं झालं तर हो जाऊ तिकडे, पण मस्त झालं. सांगा आता हे काय लिहिले आता. हो ना हे शेपूट नाही सुरू राहिले आपल्या आता. अरे काय आहे रे बा, घ्या ना बसा म्हणतो, घ्या खुर्ची घ्या. हो या बसा. होतं पाटील काय झोपा नाही राहिला वाटते नाही. हो ना तुम्हाला वाटते बाबा उद्या 4 व्हीलर आपल्या घरापुढे येते नाही. हो ना यायला वाटते आता बुलेट येते बा झुंबर रावले. हो त्यासाठी आले वाटते नाही का. हो ना आम्हाला काही गमून नाही राहिलं, असं वाटते काही उद्याचा दिवस निघते. नाही म्हणजे काहीच नाही म्हटलं, हे बा लाईट पडणार घेऊन आला तुमच्यापाशी. हो आपलं हे स्वप्न तर स्वप्नच राहणार आहे. हो नाही बा घरापुढे बुलेट येणार ना, तुमच्या घरापुढे कोणता छोटा हत्ती येणार. हो झालं म्हणलं पुरं फिरलो म्हणलं आपण फिरलो. काहीच नाही खरं हे आपलं लकी ड्रॉ आहे ना. झालं म्हणलं गेम झाला म्हणलं त्याचा.
आता हे कोणतं इग्न आला आता नवीन आता लकीट राहावं. हा काय झालं आता गेम कसा काय झाला म्हणलं. ए बा हिंगा आता या झुंबरच्या घरी गोष्टी चालू होत्या म्हणते. मग काय तर हो याच्या बुडीनं फोन लावला, सरपंचीन बाई होती म्हणते, शांताबाई होत्या म्हणते. मग 4-5 बायानं फोन लावला हो लाऱ्याच्या आईनं बी, किंवा आम्हाला महिला मंडळाला चिठ्ठ्या काढायच्या आहे बा, 5 चिठ्ठ्या पहिल्या आणि बाकीच्या मग तुम्ही काढा. हा मग आता कसं हा झाला ना गेम आपला. मग अरे बापा रे कायच करावं बायाचं कमी राजा. झुंबरचा भुली सांगलं राजा समजावू म्हणा. तू काय काढ म्हणा चिठ्ठ्या, तुला काय करावं लागते म्हणा. हा 4 व्हीलर निघाली ना तुम्हाला, आता याच्यापेक्षा अजून काय देणार आहे. हा तुम्हाला चिठ्ठी काढायचं काय गरज आहे म्हणा. नाही ना बा बुढीचं काहीच म्हणत होतं. हे सरपंच बाई शांताबाई आणि आपलं देदाच्या घरची बाई यायनं दिलं ना ते सगळं फिटून. मग काय तर यायनं बा बुढीला फोन लावला की बा यावर्षी आम्ही करतो. 5 चिठ्ठ्या आम्ही काढतो बा. लक्षामध्ये हो म्हणे, त्याचा फोनही मी ऐकला ना. हो म्हणे काही हरकत नाही म्हणे, तुम्ही काढा म्हणे. म्हणून म्हणलं बा आता कसं मग आता त्यानं जर चिठ्ठ्या काढल्या तर मग आपलं तर गेलं ना. हा डोका डुबला ना आपला. ए बा शिवलाले भेटगळे आता कंदील हो, त्याशिवाय पर्याय नाही बरं. हो शिवलाले म्हणा बा हो, तू म्हणा की 5 चिठ्ठ्या मीच काढतो. तसं नाही ना मुशिराम, त्याला तर बरंच आहे हे. मग शिवलेले बरंच आहे हो. ते म्हणून बा मी काय करू बा, बायानं चिठ्ठ्या काढल्या मी काय करू शकतो. हा पैसे तर गेले ना आपले, पण पैसे नाही गेले का. त्याला तर हे तर बरंच झालं नाही का. हो आता बायानं काढल्या बा मी काय करू शकतो. हा हो आणि एक तर पैसे आता खिशात घेऊन बसलाय बी, तर त्याला असं म्हणू आपण हो तू जोर लाव म्हणा गड्या. हो तू जर चिठ्ठ्या काढत असन तर ठीक आहे, नाही तर आमचे पैसे वापस दे. हो नाही तर ते जोर लावत नाही बरं. हो त्याला बरंच आहे. पहा आता काय करायचं, शिवलाला भेटायला चालला. आणि आता कसं भेटायला लागतेच त्याला म्हणा, पण त्याच्या घरी जायला पुरणार नाही. लोक कसे लक्ष ठेवून असते ना, हे काऊन भेटू राहिले बा असं तसं. त्यापेक्षा आपल्या चक्कीवर बोलावतो त्याला आणि त्याला म्हणतो बा आमचे पैसे वापस देऊन दे. हो बाया चिठ्ठ्या काढून राहिल्या मग काय फायदा. हा आमचे पैसे देऊन दे तू. बरं तसंच करा बा, काही खरं नाही आता. हो कारण की बाया चिठ्ठ्या काढल्याशिवाय काय राहत नाही आता. मला तर वाटू राहिलं बा. हो चला तुम्ही चला, शिवलाला म्हणा दे म्हणा पैसे वापस दे म्हणा आमचे. ए बा तुमचे पैसे वापस घ्या बा तुम्ही. काय रे देणगे साहेब तुम्ही निरा फोनावर फोन आहे का उद्या नाही का उद्या. अरे तुम्हाला सांगत ना अशा गोष्टी लपून छपून असते, विश्वासावर चालते ना जग असं. मग काय हे तुम्हाला अजून यातला अनुभव नाही आहे, निरा कल. हा बरोबर तुम्हाला तुमचा फायदा करून देतो ना. तुमच्या घरापुढे उद्या याटो राहील. हा तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले हो ना. फालतू रे दिमाग खाऊन राहिले फोनावर फोन येते. ठेवा तुम्ही फोन आता हो ना. एक तर ते आता माय मला माहीत हो ना, ते मामा लुटरी मॅळ करून राहिला, ते हॉटेल मॅळ करून राहिला. ठीक आहे ठेवा तुम्ही आता, काही अडचण नाही. हो ठेवा येऊन जाईन याटो बिलकुल. तुम्ही उद्या येता ना. या उद्या 4 वाजता लकी ड्रॉ या तुम्ही 4 वाजता. तुला कसं देणगे हो ना, फोनावर फोन करून राहिला. अरे थांब ना म्हणा, तुला काय भेटते यायला भेटते का नाही गॅरंटी नाही इकडे. हो ना मी तर आपल्याला नाही समजू राहिलं काय करावं आता. हो सरा गोंधळच होते का काय सांगा. इथं काय गोंधळ नाही ना रे. आता हे खादोड्याचं काय झालं मग, शनिवारी येणार होता म्हणे, ते आला का नाही, त्याला फोन लावणं मग. हा ते पैसे 12 लाख देते का नाही. हा हो त्यानं जर दिले तर मग कसं काय करावं. ते असे तर किती शनिवार येणार आहे पाहिजे तू. हो देतच नाही ते पैसे. मग पाहू ना आता काय होते उद्याचं. हा सध्या तर बरोबर चालू आहे ना. आपले 8 लाख रुपये आपल्या खिशात आलेले आहे. बाकी लकी ड्रॉ तिकडे हो का नाही हो, आपल्याला काय विषय आहे ना. तुझे 4 माय 4 विषय संपला. दडशे गाणी सुसून नाही देऊ राहिला हो ना. ही बी आता याने काही फोन लावायची गरज आहे का आता, सांगितलं नाही आली बी हो ना. ही मॅळ करते गावातली बी हे. हॅलो हां बोला ना आबूजी, बोला बोला कधी आबूजी काय म्हणता. हॅलो तर मी काय म्हणलं शिवलाल हो तू लवकर ये बरं आपल्या चक्की पशी ये म्हणलं अर्जंटमध्ये. हो जरासं महत्त्वाचं बोलायचं आहे तो संग. हो लवकर येऊन जाय म्हणलं तिथं. फोनवर सांगा ना हो अर्जंटमध्ये. जास्त भेटता कुठता येत नाही ना. लोक शक पकडून तर बसा लागेल. तुम्ही 4 जण जवळ संग नको हिंडू ना. हेच 4 कोण हिंडू राहिले बा. उद्या जर बक्षीस तुमचे निघाले 4ची. हो बा हे काल संगमंगच होते, शिवलालले भेटले. ते सगळं मागचं पुढचं निघा ना ते उकरू. तुम्ही येऊ नका मला भेटाले. नाही ना रे बा दैनाच्या हिशोबानं चक्कीतनी हो ना. बसल्या आपलं बरोबर. जरा महत्त्वाचा विषय आहे का नाही. बोलणं आवश्यक आहे. मला काय समजत नाही का. लवकर अर्जंट बिलकुल लयच एमर्जन्सी विषय आहे म्हणलं. काय तुमचं एमर्जन्सी तर हो ठीक आहे येतो चल बाबा. तिकडे चक्कीबद्दल जावं लागते. आबाजी काय म्हणते पाहा लागते चल. अरे बापरे 4 आहे वाटते नाही हो ना. मॅन एकटे सांगा बाबा. चला भाग्यवान विजेते बोला म्हणलं. कायसाठी बोलावलं. अरे कायचे विजेची कायचं काय झालं म्हणलं, मोडलं ती कुसात नाही. मग काय लकी ड्रॉ फेल झाला म्हणलं. हो काही खरं नाही आमचं, बक्षीस आम्हाला लागणीच नाही. हो झालं म्हणलं ते विषय संपलेला आहे आता. बापरे काय झालं बा विषय संपला म्हणते. हो बरं आहे ना मग संपला तर. अरे बापरे काऊन संपला कसा काय म्हणलं. असं कसं काय संपलं. आत्ता तर सुरुवात झाला राजा. आत्ता सुरुवात झाला लकी ड्रॉचा खरा एपिसोड. झाला ना सुरू, पण ते आता झालं ना त्याचं काहीच राहिलं नाही. दम नाही राहणार त्याच्यात. मग काय तर हो ते तुझे म्हणलं सगळं कारस्थान आता जागेवर राहणार आहे. मग सगळं म्हणलं पाणी फिरलेलं आहे आपल्या याच्यावर आता. बहुतेक खादोडीनं काहीतरी फोन केला वाटते नाही का, पैसे देत नाही म्हणून असं वाटते मला. म्हणून म्हणते अरे काय झालं काय म्हणलं. मला समजायलाच पाहिजे ना नेमकं झालं काय म्हणलं. असं कसं काय कॅन्सल होणार आहे. तीन काय होणार आहे पाणी फिरणार आहे. अरे बाबा हे बायानं घोर केला ना. मग काय तर झुंबरची बुडी ते 4-5 बाया हो त्यानं ठरवलं हो की बा जे चिठ्ठ्या काढायच्या आहे ते आम्ही काढणार आहोत. मग आता बायानं जर चिठ्ठ्या काढल्या तर मग तुझे काय चालणार आहे त्याच्यात. बक्षिसाच्या चिठ्ठ्या आमच्या कशा निघ सांग ना तू आता. अरे बापा रे बिना औषधातच खांडू फुटते वाटते नाही का. हो ना टेन्शनच नाही वाटते. असं बापा मग आता कसं काय करा म्हणा. असं कसं काय करू राहिले बाया आता. हे तेच म्हणलं त्यानं जर चिठ्ठी काढली तर आता आमचं कसं म्हणलं. मग आम्ही तर लटकच राहिलो ना आता. आमची 1-1 लाख रुपये देऊन आम्हाला बक्षीसही निघत नाही. म्हणून म्हणलं बा कसं आहे आम्ही तुला याच्यासाठी बोलावलं की आता तर आपल्या हातून समजा सर्व गेलेलं आहे. हो तर म्हणलं तू आमचे पैसे वापस देऊन दे म्हणलं बा. हो आम्ही 1-1 लाख रुपये दिलेले आहे समजा आणि झुंबरनं 50 दिलेले आहे. हो आमचे 3.5 लाख रुपये हो वापस देऊन दे म्हणलं. अरे बापरे शिवलाल हो कसं हो. हे तर आपल्या भोवती आला ना. हो पहा म्हणलं निपटा ते कसं तरी.
अरे बाबा हे तर आपल्यापेक्षा हुशार निघून राहिले, पैसे मागून राहिले बापा. पैसे तर आज लोक मी कोणाला दिले नाही, देतही नाही मी. काय राजा, इतका सोपा प्रश्न आणि तुम्ही राजा एवढं टेन्शन घेऊन राहिले काय लेखाचं? एवढं आपण अध्यक्ष आहो ना, त्याचं लकी ड्रॉचं जे कार्यभार आहे आपल्या इकडे आहे. मग चिठ्ठ्या तर मीच काढणार आहोत, तुम्ही काय लोड घेऊन राहिले? नाही ना म्हणे, नाही म्हणते ना. लक्ष्मणला फोन करून त्याला सांगितलं ना, हो म्हणे तुम्ही काढा म्हणे. मग यानं ऐकलं ना झुमऱ्या सगळं. लक्ष्मण असं ते मंडळाचा अध्यक्ष आहे, पण लकी ड्रॉचा मी अध्यक्ष आहे. मग कार्यवाहक मी आहो सर्व. हो माझ्याकडे सगळं डिपार्टमेंट आहे. मग मी काढीन 5 चिठ्ठ्या, कोण अडवणार आहे ना? गुंपाबाई घर फिरवे म्हणते ना बाईली बी. मग झुंबरची आई का सोपी आहे कर बा. मग ते म्हणा मग तांडवस करायची, असं कसं काय बा, शिवलालचं काहीतरी आहे त्याच्या. सगळं म्हणलं उघडकीस नाही प्रकरण. मग काय ना म्हणून म्हणलं आता हे कसं करा, त्यापेक्षा बा आमचे पैसे तू वापस देऊन दे. नाही तर मार्ग तर काढाच लागते नाही का? हो पैसे तर देतच नाही यायले. हे बा एक काम करा तुम्ही कंदिला पाहिजे. हो हे काही मोठा विषय नाही माझ्यासाठी, गंभीर असे मोठमोठे विषय हाताळलेले आहे. हे काही चिल्लर आहे. तर तुम्ही गुंपा मावशी अजून काही जे काही मंडळी असेल त्याला आपण भेटायला जाऊ. म्हणजे कसं विषय नाही, त्याला आपण समजावून सांगू बरोबर. मग चालते ते जर मान्य झाल्या तर ठीक, नाही तर मग काही विषय नाही. झुंबरच्या घरी आता बाया बसून आहे म्हणते, लवकरात लवकर जाऊ आपण, त्याला भेटून येऊ. म्हणजे विषय समाप्त. त्याने जर म्हणा नाही आम्हीच काढतो, तर तिथंच आपला विषय क्लोज, आमचे पैसे वापस. बरं ठीक आहे ना. हो आता बा विषय आत्ता मोडमाळ करतो मी. हो तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त झुंबर एक काम कर, सगळ्या बाय बसून आहे म्हणतात तुझ्या घरी, त्याला म्हणा बा इथं येऊन जा म्हणा. लक्ष्मण हे तिथे हिशोबच करून राहिले म्हणते, मला फोन आला त्याचा या म्हणून, मी काय गेलो नाही. तर तिथं या म्हणा, सगळेजण आहेत म्हणा, सरपंच येते तिथंच आपण बोलू म्हणा बरोबर. कोण चिठ्ठी काढायची काय काढायची देतो आवाज त्याला, मी बरोबर करतो काय करायचं त्या विषय इथंच क्लोज करतो मी. टेन्शन घेऊ नका. जा आण बोलव. बरं ठीक आहे, मग मी आवाज देतो. मग या मग तुम्ही तिथं. हो काय हरकत नाही. बाकी जास्त काही कोणी येऊ नका म्हणलं. हो ते डाऊट येईल मग. फक्त कंदिलाबाई एकटे तुम्हीच या, बाकीचे मग बबन आणि मी आणि तुम्ही या. बाकी तुम्ही येऊ नका म्हणलं कोणी जा. चला ठीक आहे मग जाय झुंबर तू. का बा म्हणलं तर ते चिठ्ठ्याचं म्हटलं वाटतं काही तुम्ही काढतो म्हणून. असं महिला मंडळाचं असं काहीतरी फोन केला वाटते लक्ष्मण होले. तर तिथं बोलावलं मग तुम्हाला. हो म्हणे सांगून ये म्हणे निरोप. म्हणून म्हटलं तुम्हाला 5 जणीले तिथं बोलावलेलं आहे म्हटलं. हो आत्ताच पहा म्हणलं बाय आहे. हो लागला म्हणलं तिकडे पोहोचला म्हणलं करंट आता शिवलालले. चला म्हणलं आता सगळ्यात जाऊ. असा कसा नाही आपल्या चिठ्ठ्या काढू देतो पाहू आता. काही ना काही करतेस ते आता. हो चला. नाही यावेळी शिवलाल भोले काढूच नाही द्यायचे आपल्याला. चला आता आपण काय सांगायचं ते सांगून देऊ. चला. एखादं नसतं असतं पण समजा आता गुंबा मावशीला काय आता एवढं चिठ्ठ्याचं हिंते कोणी काढले काही काढले. ज्याच्या नशिबात जे असेल ते भेटत असते नाही का? जाऊ दे आता येते या म्हणा नाही का? फक्त आता म्हणलं पैशाचं पालन खाजोडी साहेबाच्या. कसं काय करावं, फोन लावा काय करावं. मग आता काय लहान फोन दिले काही येऊन राहिले म्हणा काय तर नाही संदर्भ भाऊ एक फोन लावून द्या. म्हणजे मग कसं उद्याच आता आपल्याला त्या ट्रकवाल्याला बी सामानाचे पैसे द्यायला 2 लाख रुपये कॅश ऑन डिलिव्हरी यायचे मारून द्या मग फोन. आता कसं राहू द्या, लय उशीर झाला आता. 9:45 वाजून राहिले, काही बरोबर नाही लावणं आता. हो ते म्हणून 17 फोनच लावते बाबा. सकाळीच लावणं फ्रेशमध्ये. हो आता काय शिवलाल आला बा काय म्हणते तर ये शिवलाल ये म्हणलं. हो बरं झालं हे आले, या इकडे. काही नाही ते बायाचं काय म्हणणं आहे म्हणते ते काय चिठ्ठ्या काढायचं. हो काय तुला फोन केला म्हणते समजलं मला. हो बा ते काय चिठ्ठ्या गुंपा मावशी ते बाया काढतो म्हणे असं म्हणे. आता काय कसं काय करावं तर त्याच्यासाठी आलो मी. ते सोक्षमोक्ष करून टाकावं म्हणलं बा, नाही तर मग उद्या फालतू अजून गोंधळ व्हायचा ना. येऊन राहिल्या बाया बोलावले पाठवलं मी झुमरायले. हो सांगून देतात ते काय करायचं कसं करायचं. मग तेच म्हणलं मला तेच वाटते आता. म्हणजे आताच क्लिअर करून टाकू मग द्या. येऊ दे मग येऊ दे. आता बरं झालं तुम्ही आल्या शिवलाल भाऊ बी. हो म्हणजे सगळ्या समक्ष आता उद्या कोणा चिठ्ठ्या काढायचे हे क्लिअर करून टाकू. मग सांगा म्हणलं शिवलाल भाऊ काय म्हणणं आहे तुमचं सांगा म्हणलं. काय म्हणजे तुमची अडचण आहे काही, आमच्या चौघाचं काही म्हणणं नाही. नाही आपली अडचण काहीच नाही आहे. उलट मी तर म्हणतो कोणी काढा. हो आपल्याला काय नशिबाचा खेळा ज्याला भेटत त्याला भेटन. फक्त पहिले आम्ही जर असं ठरवलं होतं, लक्ष्मण भाऊला म्हटलं होतं बा मी कार्याध्यक्ष आहो, माझ्याकडे 5 चिठ्ठ्या मी उचलतो, 5 लक्ष्मण आणि 5 समजा सरपंच साहेब. पण आता तुम्ही म्हणता की बा तुम्ही पहिला 5 उचलता. हो तर माय कसं होतं, मी असं ठरवलं होतं की मी चिठ्ठी विकत नाही घेतली. हो पावती घेतली नाही मी. कारण की जर समजा माई चिठ्ठी निघाली तर लोकांना वाटत बा यानं याचीच चिठ्ठ्या काढल्या बरोबर. याच्या फेवरच्या माणसाच्याच काढल्या. म्हणून म्या म्हणजे माई चिठ्ठी फाडलेली नाही, म्हणजे मला बक्षीस भेटणार नाही. आणि म्हणून म्हणतो जे कोणी चिठ्ठी काढन हो त्याला त्याच्या घरच्याला बक्षीस भेटणार नाही. हो असं जर मान्य असेल तर कोणीही चिठ्ठी काढा. काय म्हणलं चालला पेपर वाटायला नाही. हो ना तेच म्हणलं आज आहे का रिकाम पण. पावती फाडली होती तुम्ही ते आपली लकी ड्रॉची. रामपूरला लकी ड्रॉ म्हणला चालत ना का? जास लागते ना बा. मग काय 2 आहे ना सासरे बाजी फाडायला आपण माई बी आहे. दोन्ही मास पैसे आणि चिठ्ठ्या मग लागली लगायची. जाऊ ना मग 4 वाजता आंधी 3 वाजता. माझा फोन आहे बा काय कॅन्सल तर नाही झाला म्हणा माझ्या भिंत. हो थांबा 1 मिनिट उचलू द्या मला. राम 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 बोला माझ भाऊ काय होतं बा. काही नाही बडभू थोडं एक काम होतं रे ज्या. हो थोडंसं आहे का रिकाम पण आहे का जरा 10 मिनिटं. सकाळी काय काम पडलं नाही. हो ना आता डेअरीवर चाललो दूध आणाले. हां बोला ना सांगा काय काम आहे. ते काही नाही आपलं खादोडे साहेब नाही का त्याच्या घराकडून एक चक्कर मारतो बरं. हो आले गेले का तर. हो रात्री समजा आता येणार होती ती शनिवारी सांगत होते ना आम्हाला. तर आजचा रविवार आता आले असनच बहुतेक. हो आले असन तर तेवढं मला सांग म्हणलं फोन करून. तर त्याचं काय काम पडलं आता काय त्याचं. अरे बाबा त्याच्याच भरोशावर आहे सगळं. ते खादोडे नाही का ते लकी ड्रॉसाठी सगळे पैसे त्याचेच आहे ना. 12 लाख रुपये त्याचे आणि 5 लाख आमचे आहे. म्हणून म्हणलं आला असं तर ते पैसे देणार होता. हो तसा कालच देणार होता पण ते आला का नाही आता पाय बा तिकडे गेला होता ते कोकणात. अरे बाबा खादोड्याच्या भरोशावर करून राहिले काय बाबा. मग तर कठीण आहे रे बा. जाण्यात मजा नाही दिसत मला. काय बोलून राहिले तुम्ही 12 लाख रुपये खादोडे देऊन राहिला. हो रे बाबा कसं काय बाबा काय कसं काय.
आता ते नका पिसत बसू तुम्ही, फक्त घरी आले का पहा तुम्ही. पैसे काढणं आमचं काम आहे, तुम्हाला काय करायला लागते, देऊन राहिला ना ते. मग त्याच्या घरच्या बाईने सांगितलेलं आहे, ते मरता मरता वाचला होता, त्यानं कबूल केलं रामपूरले बा, लकी ड्रॉ करायचा, त्यानंच केलं नाही सगळं. ते नका लावू ना, त्याचं तर कुठं नाव निशाण नाही त्याच्यात, कुठं पावतीवर नाव आहे का काय का काहीच नाही त्याचं. अरे बाबा गुप्तदान दिलं ना त्यानं, गुप्तदान दिलेलं आहे, त्याचं नाव घ्यायचंही नाही ना आपल्याला. हो जास्त आम्ही लिखीतच नाही केलं ना, शिवलाल पुढे गेलं आणि आम्ही पंचमंडळ ते सगळं ते जे देणकरी आहे देणगीदार, हो तुम्हाला सांगत होतं ना मोठा देणगीदार आहे म्हणून, ते खादोडे आहे. अरे बाबा झालं, सत्यानाश झाला रे, सत्यानाश झाला. मोठं मार खायचीच पाहिजे याच्यावर. बरं पाहतो बा मी आता. हो तुम्ही तुमचं पाहा, पाहतो आला का तर सांगतो तुम्हाला. म्हणलं चिमनराव रामपूरवाले किती आता घरावर कुठे आणणार आहे? हो खादोडीच्या भरोश्यावर लकी ड्रॉ म्हणते ते. हो 12 लाख ते देऊ राहिला म्हणजे सांगा. नाही का 12 वाजले यायच्यात रामपूरवाल्याचे सांगा तुम्ही. बाबा याच्या भरोसा. अरे बाबा मग तर आपण हे तर घरी नाही दिसून राहिला, मला 8 दिवस झाले. ते जात असते ते, पण आता ते अजून आला का नाही पहा म्हणे, चौकशी करू. हो देते का नाही आता, मला तर काही गॅरंटी नाही म्हणा, पण हे म्हणते बा आम्ही पैसे काढतो म्हणून. काय होईन तर हो बा. आता काय मग सामान गिमान आणलं का ते हो पैसे तर मग यायचे पैसे आहे म्हणलं, मग काय देते तिथं आपल्याला. आम्ही त्यानं काय आणलं काय नाही मला काहीच माहिती नाही. ते पाहतो ना पहिले, आता त्याच्या घरी आला का ते पाहतो, नंतरच पुढे मी काय करायचं ते करतो. ठीक आहे मग येतो मग मी. झालं राजा, डुबीतच काम दिसते हो म्हणले. हो माय 500 मा सासऱ्याची 500 मॅच दिली ते राजा. हो 1000 रुपये दणका बसते वाटते मला बा. हो काही यायचं खरं नाही दिसत मला. खादोळ्याच्या भरोश्यावर जर असं नाही लकी ड्रॉ होणेच नाही, 100% सांगतो मी. हो ना, मला तर 101% माहिती आहे, होत नाही म्हणून आता. काऊन की आता याच्या भरोश्यावर करत असते का, मला सांगितलं नाही ना आतापर्यंत. पाहतो मग आता काय होते, घरी आला का नाही तर. हो ठीक आहे सांगतो मी तुम्हाला काय होते तर. मी काय म्हणतो, आज आपल्याला ते काय लकी ड्रॉ ऑटो भेटून राहिला म्हणतो ना 4-5 वाजता, तर म्हणलं ते मला देजा म्हणलं. हो मी चालवीन ते. पहिला जे ऑटो आहे ते भेरकुंड्याला देऊन द्या, मला हे राहू द्या. हो ना, तुलेच देऊन राहिलो ना मग, एरिका कोणाला देऊन राहिलो? हा थांब ना, गडबड नको करू ना, अजून आता सकाळच तर झाली. थांब ना, मी चिमनरावले फोन लावून राहिलो, त्याला ये म्हणतो तिथं. त्याला लुना निघणार आहे ना, त्याची दिले ना आपण 50,000. बाबा 1.5 लाख गेले ना आपले, मग काय तर. हो लावा फोन द्यायला. बोला साहेब, बोला. चिमनराव मी काय म्हणतो, तुम्ही ते पावत्या फाडल्या तर लकी ड्रॉच्या रामपूरवाल्या, तर म्हणलं ते घेऊन ये जा म्हणलं आज 4 वाजता तिथं. हो मी येऊन राहिलो आणि तुम्ही ये जा म्हणलं. काही खरं नाही हो, काही खरं नाही म्हणलं ते. साडभाऊ सोडून द्या, ते पैसे गेले म्हणून समजा ते. हो फिटलं ते, काही नाही म्हणलं त्याच्यात. नाही अरे बाबा हे तुला झालं. अरे कसं काय काही नाही. अरे म्हणलं तुम्ही या, तुम्हाला माहित नाही ते काय आहे, तर तुम्ही या फक्त. काही खरं नाही ना हो, मी येत नाही म्हणलं ते. 2 पावत्या फाडायला मी आता. यायला वाटते प्लॅस्टिकच्या खुर्च्याच भेटते का तर. अरे बा भेटते ना, थांब ना तू, गडबड नको रा. हो तुला भेटणार आहे म्हणजे भेटणार आहे, तू काल लोड घेऊन राहिला. हा फक्त तू 4 वाजता ये. आता साडभाऊला माहित आहे का मला माहित आहे? अरे तुमच्यापेक्षा मला माहित आहे ना, त्या लकी ड्रॉत काही दम नाही राहिला ना आता. मग हो सोडून द्या, ज्यानं पैसे दिले त्याने सोडून द्या. एवढं कसं काय म्हणलं? अरे म्हणलं तुले नाही ना माहीत, एवढं तुला माहीत आहे का? अरे 1.5 लाख रुपये दिले ना म्या. 1 लाख रुपये आपल्या ॲटोसाठी आणि 50,000 रुपये तुले लुनासाठी. मग काय तर तुले लुना भेटून राहिली ना, मग आपलं फिक्स करेल आहे ना अंदरून. बापरे, मग तर लय फिटले हो मामा, लय फिटले. तुम्ही अंदरून कोणाला दिले पैसे? अरे रे रे रे, फिटले तुम्ही. कोणाला दिले तुम्ही पैसे? मित्राच्या ते शिवलाल टोयगोटे. मग काय तर त्याचा फोनही आलता ना मला त्या दिवशी. त्याने ऑटो गिटो साहित्य घेऊन गेले तरी ते. मग काय तर तुला काहीच माहित नाही. बाबा याटून गाड्या नेले म्हणते बा, कायच्या भरोशात नेले बा. अरे गाड्या मोटर काय बोलता तुम्ही? अरे पैसे कोण दिले त्याचे? ते पैसे देणारा लय मोठा दानशूर व्यक्ती आहे. ते रामपुराचे मोठे पाटील नाही का, त्याने बहुतेक मला वाटते, अंदाज आहे बरं माया, तर्क समजा 10 लाख रुपये दिले आणि 5 यायचे जोड आहे. सामान खरेदी केलं ना त्यानं. मला फोन आलता ना त्याचं काय घ्या म्हणून. कल्याणच झालं. अरे पैसे मोठे पाटलांना नाही दिले ना हो, मला माहित पडलं ना आता. खादोळ्याच्या मार्फत आहे ते पैसे, खादोळे देणार होता म्हणते. मग खादोळे अजून आलाय नाही, गावातही नाही, ते 8 दिवस झाले. बापा खादोडीच्या भरोशावर आहे का हे लकी ड्रॉ? बापा मला वाटलं बा मोठे पाटलाच आहे का ते. म्हणे बा मोठा दानशूर व्यक्तिमत्व आणि 10 लाख दिले म्हणे, असं सांगे ते पावती द्यायच्या वेळेस. अरे बाबा मग तर याच्या कठीणच काम दिसून राहिलं मला. हो ते जाऊ द्या, फोन म्हणलं तर तुमचे तर 1.5 लाख गेले म्हणता. मग आता तुम्ही राजा काही काम करता सांगत ना पैसे. अरे पैसे त्याच्या बापाला नाही सोडत मी. हो पैसे 1.5 लाख काढल्याशिवाय राहत नाही. पण पाहतो ना मी आता 4 वाजता काय होते काय नाही. तर वस्तू भेटल्या तर ठीकच ठीक, नाही भेटल्या तर मग मी काय सोडतो का पैसे? तुम्ही येऊन जाते, पुढचं पुढे काही असू तिकडे वस्तू आलेल्या आहेत त्याच्या. हो पाहतो ना मी. हो आता ते खादोळे बहुतेक 12 वाजता येतो म्हणून सांगितलं म्हणते बा बडभोवले. हो बडभोवून फोन लावला होता कुठं काय तर म्हणे 12 वाजे लोक अंदाज आहे म्हणे याचा. हो 11-12 तेवढ्यात.
आहे का बरोबर पाहू ना मग काय होते तिथं. हो ना ठीक आहे ना मग आपण आपल्या टाईमवर जायचं तिथं. हो नाही भेटलं तर मग करा दांगडो काय आहे तर. हो या तुम्ही बी या. ठीक आहे ठेवतो मग. बहुतेक आता हो बळभाऊ गेले वाटते घराजवळ त्याच्या. एक मिनिट पाहतो काय म्हणते. हॅलो हॅलो हा बळभाऊ काय काय म्हणते. हाय आले घरी आले का म्हणलं. कुठं आहे तुम्ही घरी कोणाच्या नादी लागता ना बाबा. 12 लाख रुपयाचं आज लकी ड्रॉ आहे म्हणता आणि पैसे अजून तिथं आहे म्हणता. मग हे बा शेवटी आता फोन लावला मी द्यायला मी नेमकं आहे का नाही पाहा कुठं आहे तर त्यानं फोन तर उचलला म्हणा. हो म्हणे येऊन राहिलो म्हणे मी 12 11 12 पर्यंत पोहोचतो म्हणे. मग येतो म्हणते ना. हा ठीक आहे मग झालं ना तेवढं बस झालं ना. किती वाजता येतो म्हणे 11 12 वाजता म्हणे. मध्ये 11ला येतो म्हणून फोन लावून पाहिला तर आता त्याचं त्याला माहित काही येते काही नाही. मग आम्हाला त्यानं तसं सांगितलं ना. मग येऊन राहिला ना ते. मग काय एवढं भेवाडून द्यायचं काम आहे. हो पैसे देते ते कबूल केलेलं आहे. फक्त एवढं काम करा आता अजून एक तुम्ही त्याच्या घरावर लक्ष ठेवा म्हणा. काही येते काय येते आला रे आला की आम्हाला फोन करा. हो म्हणजे कारण की आम्ही येऊनच जातो म्हणजे मग बरं राहते. मग चालते ना. हो मी हो ना लक्षच ठेवतो मग त्याच्यावर. आज आपण कसं सुट्टी आहे आपल्याला. हो थांबतो मी काही हरकत नाही ना. एक तर कसं आहे आता हे आपला ट्रक निघाला म्हणजे आला म्हणजे जवळपास ते बाकी साहित्याचा 2 लाख रुपये त्याला देणं आहे. आणि बाकी शोरूमवाले गाड्यावाले तर त्याला 10 लाख देणं आहे. तर 12 लाख त्याचे घेणं आणि यायला देणं आहे. कान धरून आणणे शेपूट धरून हा करून देणे. म्हणून म्हणलं आम्ही येतो तिथं आणि त्याला बरोबर इकडे सत्कारासाठी आणतो आणि पैसे घेऊन येतो. हो फक्त आम्हाला आले की सांग. काय तर सत्कारण काय तर काय होईल. बरोबर ठीक आहे मी सांगतो तुम्हाला. हो घरापुढे गाडी दिसली की टच झाली की बस बिलकुल फोनच करतो. लक्षच ठेवू ना. चालते मग हो ठीक आहे ओके हो ठेवतो फोन मग. हो ठीक आहे काय म्हणते येऊन राहिला म्हणते 11 वाजता मग. हो जमते का मग पैशाचं. ते ना पैसे जमते काही विषय नाही. फक्त बा आपल्याला काय करायला लागते तू मी आणि लक्ष्मण एखादा कंदील बुडा आहे ते 4-5 जण आणि शिवल्याची गाडी. हो आपल्याला त्याच्या घरी जावं लागेल बरं. हो आल्याबरोबर त्याला आपल्या कमांडरमध्ये नाही तर मग त्याची गाडी घेऊन तरी आणा लागते बरं. हो नाही तर अजून कुठं चालला जाता का. बस बस झालं मग आता हे बा तुम्ही चालले जा तिकडे. कारण की लकी ड्रॉ आहे आज. 12 वाजता येऊराला ट्रक त्या मालाचा त्याची पैसे देणं आहे. खादोड्याला कोणत्या हालतीत तुम्ही पैशासहित आणा इथं रामपुरात. हो नाही तर बस इथं डोकशे फोडीस होते बरं. हो आता तुम्ही बाकीचे चालले जा. मी इकडलं सांभाळतो समजा. हो 3 वाजता पण गर्दी होणं सुरू होते. पाण्याची व्यवस्था हे ते सगळं करतो. स्टेज गीज तयार करून ओके ठेवतो. त्याला तुम्ही फक्त पैशासहित घेऊन या. तो ना पैशासहित आणतो तुम्ही नका काळजी करू. शांताराम भाऊ आपण चालले जाऊ इथून. त्याचा फक्त फोन आला बडभाऊचा की बस पैसे आणायला चालले जाऊ आणि त्यालाही घेऊन येऊ. ठीक आहे मग आता काही अडचण नाही का. चला मग आता 11 वाजता फोनची वाट पाहू. मी तुम्हाला फोन करतोच मग. हो तयारीत राहा तुम्ही. शिवलाला टच करून द्या. ओके बडभाऊ ते आले तर मग काय तर तिंगा मग काय आपल्या जन त्याला तकली. बडभाऊ इकडे हो बडभाऊ. आले का तुम्ही. काय फोनही नाही केला. आले मी भिंत योग चांगले राहायचे तुमचे. हो आला म्हणला आता हे पा 2च मिनिटं झाले फक्त 2 मिनिटं. खादोडे आला घरात घुसला. मी तुम्हाला फोन लावणार तर तुम्ही जावं त्याला मला. अरे बाबा बरं झालं भांड्यात जीव पडला. हो ना मी आता म्हणलं काय होते काय नाही. आला ना जाऊ दे ना. पाहुणे 11ला झाला तिथं. चला मग आता हो जातो मग आम्ही त्याच्या घरी आता. चला तुम्ही चालसन चला. थांबा ना इतकी गडबड असते का. आत्ता झाला ते गाडी नाही लावली सारखी त्यानं. थांबा ना गडबड पाणी गिनीत पिऊ दिले. काय भस चालले आपले. थांबा 2 मिनिटं थांबा इथंच. बरं ठीक आहे ना घेऊ द्या ना त्याला पाणी गिनी. हो 5 मिनिटं बसू इथं आपण. हो मग जर डायरेक्ट धाडच टाकून देऊ डायरेक्ट. हो शांताराम भाऊ पहिले बरोबर हँडल करता तुम्ही शांततेनं. नाही ऐकलं तर पाहून घेऊ मग पुढची पुढे. चला आता बसा इथंच बसा. चला आता इथपर्यंत तर पोहोचलो आपण. उद्या काय होते लकी ड्रॉचं ते लकी ड्रॉलाच माहीत. हो आणि विशेष म्हणजे किंवा घाई काही जास्त करत नाही आम्ही. शांततेनं बरोबर चालू आहे. हो तुम्ही सांगा बा काही जण एखाद्या दिवशी किंवा एकाच दिवशी अटपला पाहिजे. रविवार तर रविवारी पण नाही होऊ शकत. कधी कधी वेळ कमी भेटतो आणि ॲनिमेशन करायला वेळ भेटत नाही एवढा. आणि खूप मोठा एपिसोड होऊ शकते. हो त्यामुळे एकाचे 2-3 भाग होऊ शकते. हो या सिरीजचे 3 भाग 100% होणे आहे. म्हणून थोडंसं सबुरीने घेणे. धन्यवाद. तर चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. उद्या भेटू याच विषयासह 5 वाजता.